व्हायरल झाला आहे. काय हे पूर्ण प्रकरण आहे आणि याच्यावर काय कारवाई झाली आहे? तो जो व्हिडिओ व्हायरल झाला त्यामध्ये अशी तक्रार आमच्याकडे एक आली की वित्त विभागातील जो परिचर आहे तो एखादी फाईल घेऊन जाण्यासाठी वगैरे पैशाची मागणी करत होता आणि एका व्यक्तीने त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि ही अत्यंत अशोभनीय बाब आहे. आणि ज्यावेळेस आमच्याकडे ती तक्रार आली होती त्याच वेळेस, म्हणजे हा व्हिडिओ जरी आत्ता व्हायरल झाला असेल तरी ती तक्रार आमच्याकडे आधीच आली होती आणि आम्ही ऑलरेडी त्याला सस्पेंड पण केलं होतं. तसेच वर्ग 2 लेखा अधिकारी एक होते, त्यांचं पण त्या व्हिडिओमध्ये आम्हाला जे दिसलं त्यानुसार आम्ही लगेच त्या वित्त अधिकाऱ्याला, म्हणजे जरी मला 100% पॉवर्स नाही आहे त्यांना सस्पेंड करण्याच्या, तरी आम्ही एक जो महाराष्ट्र नागरी शिस्त व सेवा नियममध्ये एक जो क्लॉज आम्हाला मिळाला त्याच्या अंतर्गत आम्ही त्याला सस्पेंड केलं, एकदम तात्काळ निलंबित केलं आणि त्याची चौकशी पण प्रस्तावित केलेली आहे. आणि आम्ही तो प्रस्ताव जो आहे तो वित्त विभागाकडे पाठवलेला आहे, कारण की त्यांचं मूळ काडर जे आहे ते वित्त विभागाकडे आहे. आणि शासकीय कर्मचाऱ्यांनी अशा पद्धतीने मागणी करणं हे अत्यंत चुकीचं आहे, हा गुन्हा पण आहे. आणि मी इतका ओपनली लोकांना भेटतो आणि माझा नंबर पण सर्वांकडे आहे, तरी मी वारंवार सर्वांना सांगतो की ज्याची कोणाची काही तक्रार असेल किंवा कोणाची काही फाईल पेंडिंग असेल, कोणी जाणून बुजून जर तुमची फाईल अडवत असेल तर तुम्ही माझ्या नंबरवरती डायरेक्टली मला कॉल मेसेज करू शकता, ऑफिसमध्ये येऊन भेटू शकता. आणि माझ्या निदर्शनास आल्यानंतर अशी गोष्ट अजिबात होऊ दिली जात नाही. आणि या गोष्टीवरती अंकुश ठेवण्यासाठी म्हणून आत्ता आमच्या जिल्हा परिषदेमध्ये फक्त 60 ते 65 कॅमेरे होते, तर या घटनेनंतर आता आम्ही जवळपास 150 कॅमेरे लावलेले आहेत. एकसुद्धा ब्लाइंड स्पॉट जो आहे असा आम्ही सोडलेला नाही आहे. जिल्हा परिषदमध्ये एंट्री केल्यानंतर ते जिल्हा परिषद सोडून जाईपर्यंत, मग तुमचे बाल्कनी असू द्या, तुमचं प्रत्येक विभागाचा फ्लोअर असू द्या, तुमच्या गॅलरीज असू द्या, तुमचे वेटिंग एरिया असू द्या किंवा तुमचे मागच्या कॅन्टीनचा एरिया असू द्या, प्रत्येक ठिकाणी आम्ही कॅमेरे याच प्रकरणामुळे लावून घेतलेले आहेत. म्हणजे आमच्यातर्फे जास्तीत जास्त यावरती अंकुश लावण्यासाठी आम्ही प्रयत्न केलेला आहे. आणि ज्या कंत्राटदारांच्या काही तक्रारी असतील किंवा जर कोणी मागणी करत असेल तर त्यांनी डायरेक्टली मला येऊन सांगावं किंवा त्यांनी ACBकडे तक्रार करावी. आणि अशा जे कल्प्रिट्स आहेत त्यांना शिक्षा झालीच पाहिजे आणि त्यांना शिक्षा होईलच.